साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे। याबाबत अपर जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे यांनी आदेश जारी केला आहे। ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम 2000 नुसार राज्य शासनाने विशिष्ट सण उत्सवासाठी ध्वनीची विहित मर्यादा राखून कार्यक्रमासाठी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलत देण्याकामी दिलेल्या अधिकारानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कार्यालय सांगली कार्यालयाकडील यापूर्वीच्या आदेशान्वये छत्रपती शिवाजी महाराज जयंती शासकीय दिनांक 19 फेब्रुवारी 2026, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनांक 14 एप्रिल 2026, 1 मे महाराष्ट्र दिन दिनांक 1 मे 2026, ईद ए मिलाद दिनांक 26 ऑगस्ट 2026, गणपती उत्सव 5वा दिवस दिनांक 18 सप्टेंबर 2026, 6वा दिवस दिनांक 19 सप्टेंबर 2026, 7वा दिवस दिनांक 20 सप्टेंबर 2026 व अनंत चतुर्दशी दिनांक 25 सप्टेंबर 2026, नवरात्र उत्सव दुर्गाष्टमी दिनांक 19 ऑक्टोबर 2026 व खंडेनवमी दसरा दिनांक 20 ऑक्टोबर 2026, दीपावली दिनांक 8 नोव्हेंबर 2026, ख्रिसमस नाताळ दिनांक 25 डिसेंबर 2026 व दिनांक 31 डिसेंबर अशा एकूण 13 दिवसासाठी ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक वापरण्यास सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलत दिली असल्याचे आदेशात म्हटले आहे। मिरजेतील लोकशाहीर अण्णाभाऊ पुतळा परिसमितीच्या वतीने याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली होती। साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या मिरज शहरातून तसेच या सांगली जिल्ह्यातून भव्य अशी शोभायात्रा निघली जाते। त्या शोभायात्रासाठी आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समितीच्या वतीने माननीय कलेक्टर साहेब सांगली जिल्हा यांना आपण निवेदन केले होते की साहेब, अण्णाभाऊंची जयंती म्हणजे हे उपेक्षित समाजाची जयंती आहे आणि या जयंतीला आम्हाला किमान एक रात्री 12 वाजेपर्यंत वेळ मिळावी। मग कलेक्टर साहेबांनी सदर निवेदन हे माननीय पोलीस अधीक्षक साहेब म्हणजे SP साहेबांना पाठवलं। परत त्यांनी अण्णाभाऊंच्या प्रती असणारा जो भाव आहे त्यांच्या मनातला एकदम अण्णाभाऊंच्या कार्याची दखल घेत त्यांनी माननीय कलेक्टर साहेबांना पत्र दिले की मिरवणुकीला आम्हाला 12ची वेळ देण्यास आमची काय हरकत नाही, आपण सदर निर्णय घ्यावा। तर त्याचप्रमाणे कलेक्टर साहेबांनी आज अण्णाभाऊंच्या जयंतीला 12ची वेळ दिलेली आहे आणि प्रथमतः मी मातंग समाजाच्या वतीनं मी कलेक्टर साहेब आणि SP साहेब यांचे मी आभार मानतो की साहेब आपण अण्णाभाऊंच्या जयंतीला 12ची वेळ दिला। त्याचबरोबर मी मिरवणूक निघणाऱ्या प्रत्येक मंडळाला आवाहन करतो की आपण वेळेत मिरवणूक संपवायची आहे। जरी आपल्याला 12ची वेळ दिली असेल तर 11:40 आत आपली सगळी मिरवणूक ही संपली पाहिजे आणि 11:40 आत आपण अण्णाभाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून आपण आपल्या घरी मार्गस्थ व्हायचं आहे। त्याचबरोबर मिरवणूक निघत असताना प्रशासनानं आपल्याला जे काय बहुमूल्य असं सहकार्य केलं आहे त्याला कुठेही तडा न जाता आपण हे मिरवणूक करायची आहे आणि सर्वांना मी पुन्हा एकदा सांगतो, आपण सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहून हे मिरवणूक संपन्न करायची आहे।